102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे. CP Grams, centralized public grievance redressal and monitoring system. ये है हर भारतीय नागरिक की शिकायत पर त्वरित कार्यवाही की गारंटी का पोर्टल. CP Grams एक ऐसी विश्वसनीय प्रणाली जो प्रत्येक नागरिक को सशक्त बनाती है और सुशासन के हर स्तर पर अधिकारियों की जवाबदेही सुनिश्चित करती है. CP Grams, संवेदनशील, असरदार, जवाबदेह. आज ही लॉग इन करें CP Grams. सच्चिकित्सा प्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह संमेलनाचं भव्य आयोजन यवतमाळ इथं 10 मे 2026 रोजी. पूर्णतः मोफत, कुठलेही नोंदणी शुल्क नाही. शिवाय वर वधूंना कपडे, संसार उपयोगी भांडी, वधूला 1 ग्रॅम सोन्यासह मंगळसूत्र, पाहुण्यांची भोजन व्यवस्था. नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर नंदुरकर विद्यालय यवतमाळ. मोबाईल 90 114 62 777 किंवा 80 871 26 775. गुडघ्यांचं दुखणं, कंबरदुखी, सांध्यांची वेदना तुमचं आयुष्य थांबवतंय का? MS ऑर्थो गोल्ड मेडलिस्ट 10 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असलेले डॉक्टर अंकित चिंतावार. गुडघा रिप्लेसमेंट, कंबरदुखीचे आधुनिक उपचार आणि अचूक निदान. विनायका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वीर वामनराव चौक, यवतमाळ. कॉन्टॅक्ट 8446068688. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा हा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढण सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं किसानवाणी या समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात मी शिवानी वानखडे आपलं सहर्ष स्वागत करते. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार. सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई. सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करूयात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात मुलाखत. विषमुक्त नैसर्गिक शेती करणारे शेतकरी रवींद्र देशेट्टीवार, राहणार दिग्रस, यवतमाळ यांच्याशी शिवानी वानखडे यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकूयात. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो नमस्कार. मंडळी, शेतीचं अनन्यसाधारण महत्त्व तर आपल्याला माहीतच आहे आणि ते महत्त्व अजून आपल्या जीवनामध्ये वाढत आहे. परंतु या सगळ्या चालणाऱ्या हे जे युग आहेत, शेतकरी जे शेती करत आहेत, रसायनाचा भरपूर प्रमाणात भडीमार असा होत आहे आणि याचमध्ये विषमुक्त नैसर्गिक शेती कशी करावी किंवा करता येईल का, याविषयीसुद्धा सांगण्याकरिता आज आपल्या आकाशवाणी केंद्रावर आलेले आहेत रवींद्र देशेट्टीवार. सर हे देहणी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ इथून आलेले आहेत. चला तर शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात विषमुक्त नैसर्गिक शेती याविषयी. नमस्कार. नमस्कार मॅडम. आपलं संपूर्ण नाव सांगाल? माझं नाव रवींद्र आनंदराव देशेट्टीवार. माझं गाव आहे डेहणी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. नक्कीच. माझं मूळचं गाव खेरगाव देशमुख आहे
माझ्या आईकडली जमीन डेहनीला असल्यामुळे मी तिथं 3.5 एकर शेती करीत आहो. मिश्र फळबाग आहे. नक्कीच. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुमची विषमुक्त नैसर्गिक शेती आहे. बरं, मला सांगाल की तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण BA फायनल ॲग्री डिप्लोमा झाला आहे. अच्छा. बरं, शिक्षणानंतर डिप्लोमा घेतल्यानंतर वाटलं नाही का तुम्हाला पुढे शिकावं किंवा मग एक नोकरी करावी? मी सुरुवातीला 2006 पासून संस्थेमध्ये काम केलं. अच्छा. आणि त्या संस्थेच्या मार्गदर्शनामध्ये तिथं आपलं फळबाग विकासाच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम होता, अच्छा. विषमुक्त नैसर्गिक शेती. हम्म, हम्म, हम्म. तेच प्रेरणा घेऊन मग मी 2017 पासून विषमुक्त नैसर्गिक शेतीकडे वळलो. नक्कीच, खूप छान. हा मुळात कन्सेप्टच खूप छान आहे की विषमुक्त शेती, नाही का? आधीचा काळ असा होता की बऱ्याच प्रमाणात शेतीमध्ये कस होता, नाही का? जे तुम्ही पेराल ते उगवत होतं. त्याही काळात बरेच प्रकारचे किटाणू होते, जीवजंतू होते, सगळं काही होतं. परंतु त्यांना त्यांचा मारा करण्यासाठी रसायनं तेवढे नव्हते, नाही का? परंतु आता रासायनिकांचा प्रचंड प्रमाणात वापर करतोय शेतकरी. याविषयी आपण काय सांगाल? आज शेतीवरचं लागत खर्च शेतकऱ्यांचं भरमसाठ वाढला आहे. याच्यामध्ये विविध प्रकारचे रासायनिक खत आहे, कीटकनाशक आहे, औषधीचा खर्च आहे. या शेतकऱ्यांचं लागत खर्च वाढून उत्पन्न पाहिजे तसं मिळत नाही. म्हणून आपल्याला विषमुक्त नैसर्गिक शेती ही काळाची गरज झाली आहे. कारण की या शेतीमध्ये आपल्याला देशी गाईचं शेण आणि गोमूत्रापासूनच आपल्याला सर्व निर्विष्ट आपल्या शेतात तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला घनजीवामृत आहे, नंतर जीवामृत आहे, त्यासोबतच किडीसाठी आपण दसपर्णी अर्क आहे, ब्रह्मास्त्र आहे, अग्निअस्त्र आहे, नीमार्क आहे. त्यासोबतच कोणत्याही बियाण्याची पेरणी किंवा लागवड करायची आपण बीज प्रक्रिया करूनच आपण बियाण्याची पेरणी करायची आहे. आणि हे सगळं जे आहे हे देशी गाईचं शेण आणि गोमूत्रापासूनच आपल्याला निर्विष्ट तयार करून आपला लागत खर्च कमी करायचा आहे. कारण की आज आपल्याला शेतकऱ्यांचं लागत खर्च जर कमी करायचा असेल तर देशी गाईचं शेण आणि गोमूत्रापासूनच सर्व निर्विष्ट आपल्या शेतात तयार करून आपल्या पिकाला त्याचं योग्य व्यवस्थापन केलं तर आपल्या शेतकऱ्यांचे पैसे वाचणार. नक्कीच, खूप छान विचार आहेत सर तुमचे. आणि याच विचारांवरून लक्षात येतं की तुम्ही विषमुक्त नैसर्गिक शेती ही एकदम सक्सेसफुलरित्या करत असाल. किती वर्ष झाले तुम्ही शेती करत आहात? मी 2017 पासून नैसर्गिक शेती करीत आहो. अच्छा. त्याच्यामध्ये माझा 3.5 एकर क्षेत्र आहे. त्या पूर्ण क्षेत्रामध्ये मी मिश्र फळबाग लागवड केला आहे. कारण की कसं आहे की आज आपण जे काही पारंपरिक पिकं लागवड करतो, कापूस, सोयाबीन, तूर, उडीद हे ते वगैरे, पण हे कसं आहे की हे दरवेळेस लागवड करावं लागते. म्हणून मी असा विचार केला की आपल्याला शाश्वत पेन्शन पीक कसं मिळेल, म्हणून त्या हिशोबानं मी मग माझ्या शेतामध्ये आपल्या भागामध्ये कोणतं पीक येते मग त्याच्यामध्ये मी बघितलं की संत्रा हा आपल्या विदर्भामध्ये सर्वात जास्त पिकाचं उत्पन्न देणारा फळबाग आहे. म्हणून मी संत्रा हे 2.5 एकरावर लागवड केलं आणि त्यापैकी 1 एकरमध्ये माझी मोसंबी आहे. मग त्याच्यामध्ये मी हे संत्रा आणि मोसंबी 15 बाय 15 फूट अंतरावर लागवड केलं. अंतर मग आपलं काही सुटत होतं, मग त्याच्यामध्ये मी आंतरपीक फळबागसुद्धा लागवड केलं. मग त्याच्यामध्ये 2 झाडाच्या मधामध्ये मग सीताफळ लावलं बाळानगर, 50 आंब्याची झाडं लावले, केशर आणि दसरी. त्यासोबतच चिक्कू लागवड केला आहे आणि त्या 4 झाडाच्या मधामध्ये यावर्षी मी पोपई लागवड केला आहे. असं सगळं मिश्र फळबाग आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला दर 3 महिन्याला आपल्या फळापासून उत्पन्न मिळत राहणार. खूप सुंदर, खूप छान. नक्कीच. बघा ना, तुमचं एक कौतुक यासाठी करावंसं वाटेल की गहू, तांदूळ हे तर नीड्स आहेत, आपल्या बेसिक गरजा आहेत. याच्याशिवाय तुम्ही आता कितीही पिझ्झा बर्गर निघाले असतील तरी पण ना घरी येऊन आपण वरण भात भाजी पोळीच जेवतो आणि आपल्याला तेच लागतं. परंतु एक असतं ना की पारंपरिक शेती व्यतिरिक्त काहीतरी करणं हे आज या जगाची एक म्हणतो ना आपण की या जगात आपल्याला टिकायचं आहे तर या जगासोबत आपल्याला चालावं लागेल. तर बरेच जण म्हणतात की पारंपरिक शेतीसुद्धा तेवढीच करणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचं आणि त्याचसोबत फळबाग वगैरे हे जे सगळं काही आहे हे सगळं घेऊन तुम्ही शेती कराल तर नक्कीच तुमच्या एक ज्ञानात भर पडेल. त्यानंतर जी आपली आपण म्हणतो नोकरी कशासाठी करतो आपण, पोटापाण्यासाठी, शेतीसुद्धा त्याचसाठी केली जाते. परंतु त्यामध्ये एक आत्मीयता असते वेगळ्याच प्रकारची, नाही का? नक्कीच तुम्ही खूप छान ऑप्शन चूज केलेला आहे फळबागेचा. समस्त शेतकरी जे आहेत जे पारंपरिक पिकं घेत आहेत त्यांना तुम्ही फलोत्पादनाचं काय विशेष सांगाल?
शेतकरी बांधवांना माझं एकच सांगणं आहे की आपण पारंपरिक पिकं जर करतच आहोत, पण त्यातलं जेवढं काही आपलं क्षेत्र आहे त्याच्यातलं 1 एकर किंवा 2 एकरमध्ये जर आपण फळबाग लागवड केलं तर त्या 2 एकरातून आपल्याला निरंतर पैसा मिळत राहणार. 5 वर्ष आपल्याला आपल्या घरी जर बाळ जन्मलं तर आपण कसं काळजी घेतो, त्याच प्रकारे आपण झाडाला 5 वर्ष काळजी घ्यावं लागते, लेकराप्रमाणे काळजी घ्यावं लागते आणि त्यानंतर मग आपल्याला 5-6 वर्षानंतर तेच निरंतर पैसा मिळत राहणार. म्हणजे एक प्रकारचा आपल्याला समोर चालून शाश्वत पैसा मिळतो आणि पेन्शनसारखा आपल्याला पैसा मिळणार. कारण की गव्हर्नमेंटच्या लोकांना कसं पेन्शन असते तसंच हे फळबाग सुद्धा आपल्या शेतकऱ्यांसाठी एक पेन्शन पीक होणार. खूप छान सर, तुमचं हे धोरणच आहे की विषमुक्त शेती, नाही का, नैसर्गिक शेती. आताच सगळे शेतकरी 95% शेतकरी हे रासायनिक वापरात आणत आहेत, फवारणी करत आहेत, पेस्टिसाईडचा यूज करत आहेत. आणि एक असतं ना, त्यांना पण वाटतं की आपण इतकी मेहनत करतो दिवस रात्री, शेतकऱ्यांनी इतकी तर मेहनत कोणीच करणार नाही आहे, 24 तास तो त्याची मेहनत करत असतो आणि त्याला असं वाटतं की कुठेतरी आपलं पीक हे जगावं, त्याच्यातून आपण जेवढे कष्ट केलेले आहेत तेवढं त्याच्यातून उत्पन्न आपल्याला मिळायला हवं. कीटकांनी ते नासाडी करू नये, त्याचा आपल्याला काहीतरी फायदा व्हावा म्हणून ते रासायनिक पदार्थांचं ते आधार घेतात आणि आता त्याचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. आणि त्यानंतर अजून एक प्रश्न असा उद्भवतो की बरेचसे शेतकरी म्हणतात की आता या काळात या जमिनीला सवय झालेली आहे रसायनांची, त्याच्यामुळे नैसर्गिक शेती ही तुम्ही करायला जरी गेला ना तरी पण ती परवडणारी नाही आहे. तुमचं काय याविषयी मत? शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण आपल्या क्षेत्रातलं विषमुक्त नैसर्गिक शेती हे 1 एकरपासून सुरुवात करा. कारण की आपल्याला सवय झालेली आहे रासायनिक शेतीची आणि त्या पिकालासुद्धा रासायनिक खत दिल्याशिवाय, कीटकनाशक, अळीनाशक आपण फवारणी केल्याशिवाय ते अळी मरणार नाही अशी आपल्याला मनामध्ये पूर्ण आपली मानसिकता बनलेली आहे. म्हणून याच्यातून आपल्या ह्या रासायनिक शेतीच्या चक्रव्यूहातून जर बाहेर निघायचं असेल तर आपल्याला सुरुवात करताना आपण असं नाही म्हणत की पूर्ण क्षेत्राला नैसर्गिक शेती करा, कारण की आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या शेतीच्या पिकाच्या उत्पन्नावर असते. म्हणून आपल्याला कोणतीही सवय जर आपल्याला मोडाची राहिलं तर आपल्याला त्रास होतो. म्हणून सुरुवात करताना 1 एकरपासून सुरुवात करा. या विषमुक्त नैसर्गिक शेतीचे आपल्याला बारकावे समजून घ्यायचे आहे. या विषमुक्त नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला देशी गाईचं शेण आणि गोमूत्र हे जे काही निर्विष्ट आपल्याला तयार करायचं आहे याची पूर्ण आपल्याला माहिती समजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पाऊल टाकायचं आहे 1 एकरपासून विषमुक्त नैसर्गिक शेतीकडं. नक्कीच, खूप छान. मला एक सांगाल की तुम्ही जेव्हा शेती करण्याचं ठरवलं तर तेव्हा फळबाग हाच का बरं तुम्ही एक चूज केला की नाही हे करायचं, आणि त्यानंतर विशेष म्हणजे विषमुक्त नैसर्गिक शेती करण्याचं काय सांगाल? मी 2006 पासून प्रायव्हेट संस्थेमध्ये मी काम केलं. त्या संस्थेमध्ये मला विषमुक्त नैसर्गिक शेतीचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं लाभ मिळालं आणि त्याच्यानंतर फळबाग विकासाच्या दृष्टिकोनातून हा एक प्रकल्प होतं आणि तेच उद्देश घेऊन मी आपल्याही शेतामध्ये जसं आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत आणि मार्गदर्शन करता करता त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. मग आपणही आपल्या शेतामध्ये आपण शाश्वत उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून फळबाग लागवड केलं तर आपल्यालाही समोर चालून याच्यापासून आपल्याला फायदा मिळणार. हा उद्देश ठेवून मी फळबाग लागवड करण्याचं ठरवलं. नक्कीच, कुठलंही काम करा, व्यवसाय करा, त्यामध्ये उतार चढाव असतातच, नाही का? तुम्ही याविषयी काय सांगाल? सुरुवातीला मला खूप त्रास झाला, कारण की जेव्हा मी फळबाग 2017ला लागवड केलं त्यावेळेस 2017-2018 ह्या 2 वर्षामध्ये आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी पडलं. पाऊस कमी पडलं, विहिरीला पाणी नव्हतं, पाणी अल्प प्रमाणात पडल्यामुळे ह्या झाडांना आपल्याला जगवायचं आहे. मग त्यावेळेस मी सुरुवातीला टाक्या गावातल्या टाक्या भाड्यानं आणून ड्रममध्ये पाणी भरून विहिरीतलं गुंडागुंडानं पाणी टाकलं. काही वेळेस विहिरीला पाणी कमी झालं, त्याच्यानंतर टँकरनं सुद्धा मी 2 वर्ष पाणी टाकून झाडं जगवले आहे. म्हणजे अडचणी खूप होते पण त्या अडचणीला मी मात केलं, कारण की माझं स्वप्न होतं की आपण जे काही फळबाग लागवड करत आहोत हे आपल्याला समोर चालून आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी त्या झाडाचं लहानाचं मोठं केलं. आज माझ्या शेतामध्ये 100% झाडं जिवंत आहे आणि आज माझं उत्पन्नसुद्धा सुरू झालं आहे आणि मी स्वतः शेतकरी ते ग्राहक जे निघालेलं फळबाग आहे ते मी स्वतः विक्री करतो पांढरकवडा शहरामध्ये, दिग्रस शहरामध्ये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सर्व माझ्या शेतातले जे
काही पिकाचं उत्पन्न आहे, वायगाव हळद आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, सीताफळ आहे, हे मी स्वतः विक्री करत असल्यामुळे मला दरही चांगलं मिळत आहे आणि ग्राहकांना विषमुक्त फळं, विषमुक्त हळद पावडर हे खाण्यासाठी उपलब्ध होत आहे आणि माझं शेतीवरचा जो लागत खर्च आहे तो माझा लागत खर्च 0 आला आहे. अरे वा, खूप छान. नक्कीच असं म्हटलं जातं ना, प्रयत्नार्थी परमेश्वर, नाही का? मला एक सांगाल की फळबाग म्हटल्यानंतर पाण्याचा उत्तम प्रकारे स्रोत हा हवाच, तर ज्या ठिकाणी पाणी कमी आहे अशा शेतकऱ्यांना आपण काय सांगाल? आपल्याकडं कमी पाण्यावर जगणारे सुद्धा फळबाग आहे, जसं सीताफळ आहे. सीताफळ बाळानगर जर आपण देशी व्हेरायटी जर लागवड केलं तर हा बाळानगर सीताफळ खायला खूप गोड आहे. असे आपण कमी पाण्यावर येणारे जो पीक आहे ते जर आपण लागवड केलं तर कमी पाण्यावर सुद्धा आपल्याला या फळबागापासून शेतकऱ्यांना फायदा होणार. नक्कीच, खूप छान. ही जी आता युवा पिढी आहे सर, जी शेती म्हटल्यानंतर थोडंसं त्यांना, कारण की त्यांना परिस्थिती दिसत आहे शेतकऱ्यांची की कशा पद्धतीने ते स्वतःचा गुजारणा करत आहेत. अर्थातच चांगले शेतकरीसुद्धा आहेत. मी प्रत्येक शेतकऱ्यांना असं म्हणत नाही की ते मेहनत तर सगळीकडेच आहेत, परंतु शेती ही आता ते निसर्गावर सगळे डिपेंड झालेली आहे. कधी पाऊस येईल, कधी जास्त ऊन पडेल, कधी कीटक येतील, हे याचा आपण भरवसा देऊ शकत नाही, नाही का? म्हणून युवा पिढीनं ही शेतीकडे जाण्यासाठी नकार देतात. तर काही युवा पिढींकडे पारंपरिक त्यांच्या वडिलोपार्जित शेती आहे, परंतु ते नाही म्हणतात करायला. परंतु अशा युवांना आपण काय सांगाल, युवकांना? मला एकच सांगायचं आहे की आपले जे शेती आहे त्याच्यामध्ये आपण जर पाण्याचं योग्य व्यवस्थापन करून आपल्या शेतामध्ये जर पाणी केलं तर आपण फळबागमध्ये वळावं आणि जे काही आपलं फळबाग आहे ते निरंतर आपल्याला पैसा देत राहणार आणि आपल्या जो फळबाग असलं की सगळ्यांना आवड निर्माण होणार, कारण की फळबाग असं पीक आहे की हे शाश्वत पैसा देणारं पीक आहे आणि आपण जे शेती करतो त्याला देशी गायचं शेण आणि गोमूत्रापासून जर आपण शेतीला जोड दिलं तर आपलं लागत खर्च वाचणार, आपली जमीन ताकदवान बनणार आणि जे काही आपलं उत्पन्न होईल ते विषमुक्त आपल्याला खाण्यासाठी घरी उपलब्ध होईल आणि जे काही निघालेला माल आहे तो आपण स्वतः विक्री जर केलं तर आपल्याला 4 पैसे जास्त मिळणार. मार्केटमध्ये जर आपण विकायला गेलं तर आपल्या मालाला भाव मिळत नाही, पण आपण स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक या उपक्रमाच्या माध्यमातून जर आपण आपला शेतमाल विकलं तर आपल्याला दरही चांगला मिळतो आणि आपलं विषमुक्त अन्न, विषमुक्त धान्य, विषमुक्त फळं हे ग्राहकांना सुद्धा खाण्यासाठी आज उपलब्ध होणार. नक्कीच, खूप छान. सर, मला सांगाल की तुम्ही जेव्हा हा शेती करण्याचं ठरवलं आणि फळबाग सगळं, तर काय प्लॅन्स, कशा पद्धतीने तुम्ही एक तुमचा प्लॅन बनवला असेल ना की अशा पद्धतीने मला चालायचं आहे, तेव्हा कुठे माझं व्यवस्थित सगळं होईल, कशा पद्धतीने सुरुवात? जसं आपलं विदर्भ संत्र्यासाठी फेमस आहे म्हणून मुख्य पीक माझं फळबागमध्ये मी संत्रा बघितलं आणि त्याच्यात जोड देऊन मी मग मोसंबी बघितलं, कारण संत्रा हे आंब्याबार आणि मिरुकबार येतात आणि मोसंबी पण आपलं आंब्याबार आणि मिरुकबार येतात. हे दोन्ही पिकं आपल्याला चांगले पैसे देणारं पीक असल्यामुळे मी संत्रा आणि मोसंबी चॉईस केलं आणि त्याच्यामध्ये मग आणखीन परत आपल्याला सघन पद्धतीनं आपल्याला झाडं लागवड करायचं आहे, म्हणजे आपल्याला उन्हाळ्यातसुद्धा पैसे मिळायला पाहिजे म्हणून मी आंबा केशर निवडलं आणि त्यानंतर परत सीताफळ पण लागवड करायचं आपण ठरवलं. म्हणजे आपल्याला दर 3 महिन्याला 5 वर्षानंतर ह्या झाडापासून आपल्याला निरंतर पैसा मिळणारं आपण हे फळं चूज केलं आहे. नक्कीच. 3.5 एकर म्हणालात तुम्ही. हो. बऱ्याचशा शेतकऱ्यांची अशी खंत असते की माझ्याकडे खूप कमी एकर शेती आहे, त्याच्यामुळे मला जास्त माल येत नाही, तर अशा शेतकऱ्यांना आपण काय सांगाल? आपण जर योग्य व्यवस्थापन केलं आणि देशी गायचं शेण आणि गोमूत्रापासून जर आपण शेताला विषमुक्त नैसर्गिक शेतीची जोड दिली तर हमखास आपल्या वातावरणातून आपल्या पिकाचं योग्य व्यवस्थापन होणार आणि आपल्या फळाचं उत्पन्नसुद्धा हमखास आपल्याला मिळणार. 3.5 एकर शेतामध्ये कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन केलं तुम्ही इतक्या सगळ्या फळपिकांचं? मी संत्रा हे 2.5 एकरावर लागवड केलं आहे. त्या संत्र्यामध्ये माझं काही केशर जातीचे आंबे आहेत, त्यातच सीताफळ आहे आणि एक प्लॉट माझा मोसंबीचा आहे 1 एकरमध्ये, त्याच्यामध्ये पण केशर आंबा आहे, त्यातच पपई आहे, त्यातच सीताफळ आहे. असं सगळं योग्य व्यवस्थापन करून योग्य अंतर ठेवून पूर्ण फळबागाची आपण लागवड केलेली आहे. जमीन कशी आहे तुमची? माझी जमीन पूर्ण भारी जमीन आहे आणि पाण्याचा स्रोत विहीर आहे आणि पाणी आपण विहिरीत 12ही महिने पाणी असतं. हां, 12ही महिने पाणी असतात, पण निसर्ग जर पाणी कमी पडलं तर त्यावेळेस अडचणी येतात, मग आपण त्यासाठी दुसऱ्याच्या विहिरीतून सुद्धा पाणी आपण घेत असतो. नक्कीच. फलोत्पादन म्हटल्यानंतर पहिला प्रश्न येतो हा पाण्याचाच येतो, नाही का? तर पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नक्कीच. बरं, यावर येणारे काही कीड रोग असतील तर कसं निवारण करता? हां, आपल्याला कीड रोग नियंत्रणासाठी पहिलं आपल्याला जमीन आपली ताकदवान बनवायचं आहे, म्हणून त्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त जीवामृत हे आपण तयार करायचं आहे.
प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये आपल्याला ते जीवामृत तयार करायचं आहे आणि जीवामृत आपल्या झाडाला दिल्यामुळे आपली झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आपल्या पिकावर रोग आणि किडीचं नियंत्रण करण्यासाठी मग आपण जो निर्विष्ट आहे त्याच्यापासून आपण दसपर्णी अर्क बनवून घ्यायचं एकाच वेळेस. मग त्यानंतर कडुलिंबाचे आपले झाडं असतात, त्याच्यापैकी कडुलिंबाचे बिया निघतात, ते बिया आपण जमा करून ते सडू घालून त्याचं नीम अर्क स्वतः घरी तयार करायचं. त्यानंतर 5 वनस्पतीचं पाल्यापासून आपण ब्रह्मास्त्र तयार करतो. ते ब्रह्मास्त्राची आपण फवारणी केल्यामुळे आपल्या अळीचं नियंत्रण होणार आणि जास्तच अळी जर राहिलं तर आपण अग्निअस्त्र तयार करतो. अरे वा. हे सगळं निर्विष्ट आपण देशी गायचं शेण आणि गोमूत्र आणि आपल्या आजूबाजूला जे वनस्पती आहे त्या वनस्पतीच्या पाल्यापासून हे अर्क आपण तयार करून आपल्या पिकाच्या किडीचं आणि अळीचं पूर्ण नियंत्रण करतो. नक्कीच तुम्ही खूप छान स्टेप बाय स्टेप सांगितलं. जीवामृत सांगितलं, दसपर्णी अर्क, नीम अर्क, ब्रह्मास्त्र आणि त्याच्यानंर अग्निअस्त्र. हे सगळे तुमचीच कन्सेप्ट आहेत? नाही, हे सगळं काही सरांचे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आम्ही सरांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना देत होतो. मला सांगाल की हे जे सगळं काही तुम्ही बनवता हे सगळं घरी बनवता का? हे मी शेतात बनवतो आणि शेतामध्ये माझ्याकडं 10 ड्रम आहे. त्याच्यामध्ये माझं जीवामृत चालतं. त्यानंतर लिंबोड्या जमा झाल्या की नंतर मी ते लिंबोड्या सडू घालून त्याचं निमास्त्र बनवतो आणि उन्हाळ्याच्या पिरियडमध्येच आपण दसपर्णी 10 वनस्पतीचा पाला आणून त्याला सडू घालून त्याला दसपर्णीसुद्धा बनवून ठेवतो. आणि त्यानंतर ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र हे कंटिन्यू चालू असते. यामध्ये काय असतं? अग्निअस्त्रामध्ये आपण कडुलिंबाचा पाला 2 किलो घ्यायचं, एक पिपा घ्यायचं, त्याच्यामध्ये 10 लिटर गोमूत्र घ्यायचं, त्याला चुलीवर शिजवायला ठेवायचं. त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला 2 किलो, त्यानंतर तंबाखू अर्धा किलो, लसण अर्धा किलो, हिरव्या मिरची अर्धा किलो, हे सगळं गोमूत्रामध्ये आपल्याला 4-5 चांगल्या उकड्या येऊ द्यायचं, चांगलं शिजवायचं. तो अर्क आपलं अग्निअस्त्र तयार होते. म्हणजे कोणतीही अळी राहू दे त्या अळीचं नियंत्रण हे अग्निअस्त्र आपल्या याच्यातून होत असते नियंत्रण. खूप छान, खूप सुंदर. हे सगळं तुम्ही स्वतः सगळं करता? स्वतः मी शेतामध्ये तयार करतो आणि याचं पूर्ण जे काही शेती आहे, नैसर्गिक शेती, हे मी सगळं लक्ष देतो त्याच्या शेतामध्ये. नक्कीच. शेती करणं ही सुद्धा खूप एक चॅलेंजिंग असतं नाही का? कारण की सगळं आपण इतका सगळं माल घेतलेला असतो आणि सगळं काही असतं. बरं, हे जे तुम्ही सगळं काही फळं पिकं लावलेली आहेत, वाण कुठल्या कुठल्या प्रकारचे घेतलेले आहे? माझं संत्रा हे नागपुरी संत्रा आहे, मोसंबी हे वारंगल आहे, आंबा हे केशर जातीचा आहे, त्यानंतर सीताफळ हे बाळानगर आहे. किती वर्षानंतर तुम्ही घेतल्यानंतर फळं आलेत या सगळ्यांना? माझं मोसंबीचं सुरुवातीला उत्पन्न सुरू झालं 5व्या वर्षी, त्याच्यानंतर संत्रा हे 7व्या वर्षी आपण घेतला आहे. अच्छा. आणि सीताफळ 4थ्याच वर्षी सुरू झाला आहे आणि आंबा हे 5 वर्षानंतर आहे. बरं, तुम्ही याच वाणाला का बरं प्राधान्य दिलं? कारण की कसं आहे की नागपुरी संत्रा हे आपल्या भागात चांगली प्रचलित हे आहे, म्हणून आपण नागपुरी संत्रा निवडला आहे. आणि वारंगल हे कसं आहे की याला फळं जास्त लागतात आणि मर कमी राहतात, म्हणून आपण वारंगल हे मोसंबी निवडली आहे. आणि बाळानगर सीताफळ हे खायला खूप गोड आणि चवीला असल्यामुळे आपण बाळानगर सीताफळ निवडला आहे. आणि केशर हे आंब्याची तर सर्वांना मागणी असतात, त्याच्यामुळे आपण केशर आंबा निवडला आहे. आणि आपण हे केशर आंबा स्वतः नैसर्गिक पद्धतीनं पिकून त्याचं पानं, टेंबराचे पानं आणि तनिसामध्ये पिकून आपण स्वतः शेतकरी ते ग्राहक विक्री करतो. नक्कीच, खूप छान. ग्राहकांचा काय प्रतिसाद असतो? आपण जे काही शेतामध्ये आपण निर्विष्टा बनवतो, आपण नैसर्गिक शेती करतो. माझे काही तालुक्याचे शेतकरी ग्रुप आहे, दिग्रस तालुक्याचे आणि पांढरकवडा तालुक्याचे. हर सोशल मीडियामध्ये मी माझ्या शेतामध्ये जे काही निर्विष्टा तयार करून वापर करतो त्याचं पूर्ण मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी शेअर करत असतो. म्हणजे ग्राहकसुद्धा म्हणजे हे सोशल मीडियातूनच जुळलेले आहे, त्याच्यामुळे त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास हे झाला आहे की बा हे शेतकरी विषमुक्त नैसर्गिक शेती करत आहे. आणि त्यांचा जेव्हा माल आपला निघालेला आहे त्यांना जास्त सांगायची गरजच पडत नाही आणि आपला माल पूर्ण विषमुक्त असल्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला सुद्धा चांगला आलेला आहे. नक्कीच. मला तुमच्याकडे बघून असं म्हणावं असं वाटतं की शेतकरी हा फक्तच शेतात राबणाराच नाही, तर तुमच्यासारखा एक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा करणारा स्मार्ट शेतकरी मला तुम्हाला उपमा द्यावीशी वाटेल. आणि खूप छान वाटलं सर तुमच्यासोबत बोलून. जाता जाता समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींना आपण काय सांगाल? मी शेतकरी बांधवांना एक सांगू इच्छितो की आपण आपल्या कृषी निर्विष्टाचा खर्च जर कमी करायचा असेल तर आपल्याला विषमुक्त नैसर्गिक शेती 1 एकरपासून सुरुवात करा, याचे बारकावे समजून घ्या आणि
नंतर आपल्याला एक पाऊल विषमुक्त नैसर्गिक शेतीकडे आपल्याला टाकायचं आहे. आणि आज रासायनिक खताचा भरमसाठ वापर होत आहे, कीटकनाशकचा भरमसाठ वापर होत आहे, त्याच्यामुळे आपल्या जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यानंतर कीड आणि आळीसाठी आपण महागाचे कीटकनाशक फवारतो आणि जे काही आपलं उत्पादित निघालेलं माल आहे हे सगळं आपण मार्केटमध्ये आणि इथं विक्री करतो. तेव्हा काय होतं की हे सगळं विषमुक्त विष हे असल्यामुळे काय होतं की आपल्या आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कॅन्सरचे प्रमाण वाढलं आहे, अटॅकचं प्रमाण वाढलं आहे, आपली रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे. म्हणून रासायनिक शेतीला बगल देऊन आपण देशी गायचं शेण आणि गोमूत्रापासून जर नैसर्गिक शेतीकडे आपण वळलं तर आपलं उत्पन्नही चांगलं मिळणार, आपली जमीन ताकदवान बनणार आणि आपल्या निघालेला माल जो आहे तो आपण विषमुक्त असल्यामुळे ग्राहक पण चांगल्या आवडीनं आणि खरेदी करतात. तेव्हा आपला माल विषमुक्त आपण पिकून ते जर विक्री केलं तर दरही आपल्याला चांगला मिळणार. तेव्हा शेतकरी बांधवांनी आपणही ह्या नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी आपण विचार करावं आणि हे शेती आपल्याला समजून घेऊन आपल्याला ह्या शेतीमध्ये 1 एकरपासून सुरुवात करावी. नक्कीच सर, खूप धन्यवाद. खूप छान वाटलं सर तुमच्यासोबत बोलून, संवाद साधून. आणि तुम्ही शेतकऱ्यांना इतकं छान असं अनमोल मार्गदर्शनसुद्धा केलं आणि आकाशवाणी स्टुडिओवर आलात तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार. आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आमच्या तालुक्याचे कृषी विभाग यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती देतात. काही अडचणी आलं की त्यांनी आमच्या प्लॉटवर येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात. त्यासोबतच जे काही विक्री व्यवस्थेसाठी कृषी विभाग आम्हाला मदत करतात. जे काही जिल्ह्याच्या ठिकाणी जे प्रदर्शन असतात त्या ठिकाणी आपला माल विक्री करण्यासाठी त्यांची मदत आम्हाला होतात. त्यासोबतच तालुक्याला पांढरकवड्याला आम्ही जेव्हा विक्री करतो त्या ठिकाणीसुद्धा आमचे तालुका विभागाचे ऑफिसर लोक आम्हाला मदत करतात. आणि मी सध्या नैसर्गिक शेतीचं ट्रेनर म्हणून सुद्धा मी आता काम करीत आहो. कारण की संस्कृती संवर्धन मंडळ सगरुळी KVK अंतर्गत जीवा नैसर्गिक शेती हा प्रकल्प नाबार्डच्या अंतर्गत गंगनबीड आणि बाबुळगाव या गावात चालू आहे. त्या ठिकाणी सुद्धा 2 गावाची जबाबदारी ट्रेनर म्हणून माझी आहे. मी तिथं सर्व शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे पूर्ण बारकावे समजून सांगत आहो, त्यांना माहिती देत आहो. तिथं ट्रेनिंगच्या स्वरूपात, तिथं डेमॉन्स्ट्रेशनच्या स्वरूपात त्यांना माहिती देत आहो. आणि हा नाबार्ड अंतर्गत आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक शेतीचे कार्यक्रम जो चालू आहे ते सुद्धा खूप शेतकऱ्यांसाठी एक आदर्श कार्यक्रम आहे. तेव्हा शेतकरी बांधवांनी नैसर्गिक शेतीकडे येणं ही काळाची गरज आहे. नमस्कार मॅम, धन्यवाद. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आत्ताच आपण मुलाखत ऐकलीत. विषमुक्त नैसर्गिक शेती करणारे शेतकरी रवींद्र देशेट्टीवार, राहणार दिग्रस, यवतमाळ यांच्याशी शिवानी वानखडे यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलेत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. चला तर श्रोते हो, वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहे उद्याच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात एका नवीन माहिती आणि मार्गदर्शनात्मक मुलाखतीसह. तोपर्यंत शिवानी वानखडेला द्या रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. माहितीचं वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.
आईपणाची सुरुवात आणि स्त्री आरोग्याची योग्य काळजी. नारी आरोग्याची विश्वासू तज्ञ डॉक्टर तेजश्री चिंतावार. प्रेग्नन्सी केअर, सुरक्षित डिलिव्हरी आणि संपूर्ण महिला वैद्यकीय उपचार. विनायका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वीर वामनराव चौक, यवतमाळ. संपर्क 8446068688.